नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 24, 25, 26 नोव्हेंबर 2023 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळी पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय। तर या पावसाची स्थिती मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळ वारे सोबत गारपीटचा अंदाज देखील आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 24, 25, 26 नोव्हेंबर 2023 या तारखेपासून महाराष्ट्रात वादळी पावसाचा जोर वाढतोय। तर प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून भारताच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे। तर विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कोरबा आणि विदर्भाचा परिसर या भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती 24 आणि 25 नोव्हेंबरच्या दरम्यान सक्रिय असणार आहे। त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राच्या जवळजवळ बहुतांश भागामध्ये या वादळी पावसाचा जोर 24, 25, 26 नोव्हेंबर या तारखेपासून बघायला मिळणार आहे। तर या पावसाची स्थिती मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून गारपीट पावसाचा जोर देखील बघायला मिळू शकतो। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारतामध्ये पावसाचा अंदाज या तारखेला बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून किनारपट्टीच्या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। जसे केरळच्या दक्षिण भागामध्ये जबरदस्त वादळी पाऊस राहील। केरळ, कर्नाटक, गोवा इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणाच्या पूर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक, आंध्र प्रदेश इथे ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला 24, 25, 26 नोव्हेंबर या तारखेला बघायला मिळणार आहे। तर भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे वाऱ्याचा जोर जास्त राहील। विजयवाडा, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, जगदलपूर, रामगुंडम आसपासचा परिसर, हैदराबाद इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचा बराचसा परिसर या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातही मध्यम पावसाचा अंदाज असून किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सोलापूर जिल्ह्यात या पावसाचा अंदाज कुरोळ, बेलाटी, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप, सोलापूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडकरी, अलूर, नळदुर्ग, हुर्टी, मुरम, मोष्टी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आसपासचा परिसर उमरगा, घोटाला, उज्जैनम, रुद्रवाडी इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच मंगळवेढा, मारवाडे, शंग, झालकी, खर्डी, घेडी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। आटपाडी, दिगाची, म्हसवड, पिलवी, भालवानी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकलूज, माळशिरसलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। करकम, शेतपल, अंगार, मोल, अरणगाव, कुरवाडी, बेंबले, टिंबुर्णी, इंदापूर, वांगी, केरण, खोंडेस, सेल्सियस, परंडा, भिगवण इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। बैरभंग, पाणीगाव, बार्शीलाही जोरदार पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह राहील। करमाळालाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बारामती, लुसुंबे, बराड मध्यम स्वरूपात राहील। लाटे, पलटण, नांदल, लोणार, खंडाळा, वाई इथे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। सातारा, कोरेगाव, रेहमतपूरलाही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुसेवली, औंध, वडूज, नेंदाल, दहिवाडी, मायणी, विटा, कराड, कडेगाव या भागात वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। नरसिंहपूर, इस्लामपूर, रामपूर, पलूस, सासगाव, आष्टा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे पावसाचा
अंदाजा नागज, कोची, तासगाव, सांगली, मालगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। इचलकरंजी, शिरळ, शिरगोपी, कुडाची, सल्लगा, इस्पुर्ली, कागल या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे। दागलपूर, बिलजत, कानमवाडी आसपासचा परिसर इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा। विजांच्या कडकडाटासह राहील। जळकाटी, किरंगी, आडाली, तेलसंग मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आडाली, तेलसंग, तिकोटा, विजयपूर या भागाकडे पावसाचा जोर वाढलेला असून बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर कमी राहील। आजरा, नैसारी, आडदाला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असून जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे। कुरणवाडी, संकेश्वरा इथे मध्यम तर आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। गारगोटी, कापसी, निपाणी, जैनवाडी, कागल, सल्लगा मध्यम पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर, ज्योतिबेल, किनी, कोडाली, मलकापूर आसपासचा परिसर इथे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून उत्तर भागामध्ये कडेगाव, पटेगाव, दिगळा, पोंडा, बैगणी, पोईपकासल, मालवण मध्यम पावसाचा अंदाज राहील। महापण, कुडल, सावंतवाडी, अंबोली, अरोस, बंडा, पारसेम, अल्रोना, बेडची जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। मपासा, पणजी, वास्कत गामा, पिचोलियम, अंजुनियम, वालपई, तिक्सा, अलगोटे, मडगाव, कुचकोडे, रिवणा, जागवी इथे मुसळधार वादळी पावसाचा अंदाज। विजांच्या कडकडाटासह राहील। रामन, घागरा तसेच आसपासचा परिसर कानाकोंबी, धामणे, बेळगाव, बाची मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज। या बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह या तारखेला बघायला मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग मध्यम स्वरूपात राहील। खारेपटण, गगनबावडा, रायपटण, राजापूर, लांजा, बेलकर, साक्रापा या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। किनारपट्टीकडे वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, हेडवी, गुहागर, बारगाव, तांबे हलका पाऊस या भागात राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पटण, कोयना, अरळ, अरवाडे, वसोटपोट, सागदेव, मेढा, वाई, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, वर्धन, गोरेगाव या भागात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। बोर, शिरवळ, विहाले, सोनापूर, लवासा, जिटे पुणे जिल्ह्याचा परिसर हलका पाऊस राहील। टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा या भागात हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। पुणे जिल्ह्याकडे दायरी, शिवापूर, खेटवल्ले, सासवड, जेजुरी, पुणे, सजगाव हलका पाऊस राहील। वाघोली, लोणी, कालबोर, शिक्रापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, दौंड, पडगाव, श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक, मठ, शिरूर, भांबर्डे या भागात जोर वाढेल असून जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच पुणे जिल्ह्याचा उत्तर परिसर शिरूर, मलटण, पाबल, कवठे, अळकुटी तसेच मध, जुन्नर, ओतूर, आंबेगाव आसपासचा परिसर हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी जोरदार वाऱ्यासह राहील। अहमदनगर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून राशिंग, कर्जत, कुलधरण, बिटकेवाडी, मिरजगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। राळेगाव, सुरेगाव, खंडाळा, पारणे, सुपे इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर, कुडगाव, शिरळ, माका, अमरापूर, हंसापूर, बल्लम, टाकली मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे जोर कमी राहील। पांबुरी, गोडेगाव, बनास, नेवासा, श्रीरामपूर, तालिकाबन, आश्वी, संगनमेर, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तर कोकण विभागाकडे जोर कमी राहील। रायगड जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाजा चोंडी, अलिबाग, पेण, शिरोळ, खोपोली, कसमत हलका पाऊस राहील। कर्जत, कुसर, पेठ, नरेल इथे हलका मध्यम राहील। वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। नवी मुंबई, निंजाले, कल्याणडोंबिवली, भिवंडी, वसई, विरार हलका पाऊस राहील। पालघर जिल्ह्याकडे पालघर, सपाले, गोडमाल, वाडा, परळी, कुडण हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। घाट माथेकडे पावसाचा अंदाजा सम्राट, गुंडा, आंबेवाडी, इगतपुरी, मुनगाववाडी, बरे, जोहर, मोखाडा, त्र्यंबक हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर नाशिक जिल्ह्याकडे समशेरपूर, तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, वावी, जवळके, निमगाव, शिन्नर, महासाखरे, निफाड, नाशिक इथे मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह असून विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। लासलगाव, मणी, डोडांबे, चांदवड, ओझर इथे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। तसेच जबरदस्त पावसाचा अंदाजा कुसुमाडी, ममदापूर, तालवड, नांदगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। मालेगाव, सौदाने, मालगाव, नांद्राणे, मिहुंबे, चाळीसगाव या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सटाणा, औटी, ताराबाद, निमशेवडी, अंचाले, चिंचखेड, साक्री, ब्राड, पिंपळनेर मध्यम हलका पाऊस राहील। नवापूर, अंबली, कोकसाने, नंदुरबार जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। सुत्राणे, नंदुरबार, रानाला, करपाली, अक्कलकोवा, तलोडा आसपासचा परिसर हलका पाऊस या भागामध्ये नंदुरबार जिल्ह्याकडे राहील। धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अंबळनेर, जालोट, जापोरे, शिरपूर तसेच सांगवी, सोले, पुळकी हलका पाऊस राहील। धुळे, अंजंग, अरबी, बोकरुल या भागात हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे।
जळगाव जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून चोपडा, औवाड, आडगाव, हिरापुरा, यावल, पैसपूर, जानोरी, जळगाव, भुसावळ जोरदार पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी असून उत्तरेकडे जास्त पावसाचा अंदाज आहे. पाऊस जामनेर, पोहोट, पडगाव, पाचोरा इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागातही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज. साईगव्हाण, चाळीसगाव, नांदराणे, नांदगाव, तालवड, ममदापूर, कन्नड, हतनूर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील. टोकपात, देवगाव मध्यम स्वरूपात राहील. फुलंब्री, बिरामगाव, पिशोरलाई मध्यम स्वरूपात राहील. श्री छत्रपती संभाजीनगर, सावंतवाडी, पिंपरी, काचूड, पाचोड, धाकेपाल, देगवणे, पैठण इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. अमरापूर, हंसापूर, भालम, टाकली, बगूर, पाथर्डी आणि करिकम, अंबळनेर मध्यम पावसाचा अंदाज आहे. जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज. अंबड, ईश्वरनगर, काचूड, पाचोड मध्यम स्वरूपात राहील. कोल्हापांगरी, जालना, देऊळगाव राजा हलका पाऊस राहील. उत्तरेकडे जोर जास्त राहील. हंसाबाद, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह राहील. दक्षिणेकडे जोर कमी राहील. मंगळूर, रामशेगोशोटा, उमापूर या भागात हलका पाऊस राहील. बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरलाही हलका राहील. तसेच दक्षिणेकडे जोर बीड, करकमलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे. यलम, चौसाला, पाटोदा इथे हलका पाऊस राहील. धारूरला हलका पाऊस राहील. वडवणी, तळेगाव, सिरसर, सोनपेठ, मांजलगावलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. परळी, अंबेजोगाई, घाटनांदरा, बोकडा, रेणापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. धाराशिवमध्ये कळमासा, तारकेट, भूम, पातुरकडा या भागात हलका उत्तरेकडे राहील. दक्षिणेकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे. एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, पैरबंग, पाणीगाव, बार्शी, वडोला, तांदवडी, नलदुर्ग, होरोटी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. लातूर जिल्ह्याकडे भाटंजी, किल्लर्णी, तेलंगणा, खिंतोट, औसा, कोंडबाडा, घाटेगाव, लातूर, रेणापूर, बोकडा या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील. लातूर जिल्ह्याकडे मुरकी, उदगीर, रावणकोला, लातूर रोड, जोळकोट, अहमदपूर, राणी सावगाव इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. औरत, शहाजाने, हलसी, भालकी, बीदर, हणेगाव, जकाल, देगलूर, रोदूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील. नांदेड भागाला या जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. खोंडलवाडी, धर्माबाद, पेटोंबरी, पैसना, भोकर, नांदेड भागाला लोहा, बुजुर्ग, परभणी जिल्ह्याचा परिसर इथे मुसळधार पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह राहील आणि परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पालम, पूर्णा मध्यम स्वरूपात राहील. परभणी, जरी, बोरी, जिंतूर हलका पाऊस राहील. नांदेड भागाला या जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये आडगाव, उमरखेड, हिमायतनगर, किनमठ इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे. हिंगोली जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. हिंगोली, औंध, कळमनुरीला हलका राहील. इनापूर, महागाव, माऊरला जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुसद, खंडाळा, यवतमाळ जिल्ह्याचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील. वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रेथाट, मालेगाव, परतूर, महसूल जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि लगतचा परिसर बघितला असता बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिणेकडे जोर कमी राहील. साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, बेबी हलका पाऊस राहील. मेहकर, डोंगाव, घाटबोरी, कुदनापूर, चिखली, केलवड, बुलढाणा, गिरडा जोरदार पावसाचा अंदाज आहे. मोठाला, पिंपरी, गवली, मलकापूर, जामनेर, पाऊर, बोहड इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील. दासराखेड, मुक्ताईनगर हलका पाऊस राहील. अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अंधुणा, पातोडा, मासराखेड, अलिवाडी, हिरवाखेड, अकोट जोरदार पावसाचा अंदाज आहे. अकोला, बोरगाव, मंजू आणि गोरेगाव, आळंदा, बाळापूर मध्यम पावसाचा अंदाज राहील. अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूर, अस्सेगाव, चांदूर बाजार, मोर्शी, चिखलदरा, चिखलेडा, हरिसालदाने या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. अमरावती, बडनेरा, मोजारी, तळेगाव, आष्टी, कर्जना, दुर्गवाडा, काटी येथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. नांदगाव, खंडेश्वर, तांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव, पिलगाव, बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळने, लाडकेट, दाढवा, जामोडा, कलाम जोरदार पावसाचा अंदाज राहील. रुई, जवई, डिग्रस, पुसद, खंडाळा मध्यम स्वरूपात राहील. पुसद, खंडाळा आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे. पांढरकवडा, घाटंजी, करंजी, पटणबोरी, गोमत्री, धुनोरा, निमगोडा, अलिदाबाद येथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून वरोरा, वणी, कायर, चंद्रपूर, बदलापूर, गजवाली इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. चारगोपैकी कुटवाडा, चिमूर, ब्रह्मपुरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्याकडे मूल, सावली, चामोर्शी, राजोळी, चुरमुरा, नाट
नाटेचक, धनोरा, मुरमगाव आसपासचा परिसर, आष्टी, मलचेरा, एटापल्ली या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह राहील. दिगोरी, देसिंग, अरमोरी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. गोंदिया जिल्ह्याकडे जोर कमी राहील. लखनी, साकोली, संग्रहणी इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर जास्त राहील. कोथंगाव, उमरेड, पावनी, बेवापूर, खैरगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे. वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे. वर्धा, तुळजापूर, बारबडी तसेच अरबी, वडोणा, लाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील. नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, धामणा, डोरली, कमळेश्वर, नरखेड, पांडोणा हलका पाऊस राहील. भंडारा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस या तारखेला बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.